मी सांगायचा प्रयत्न केला, त्याच्यातून जर तुमचा मुळासकट जर हा रोग बरा झाला नाही तर सांगण्याला काही अर्थ नाही आहे, मार्गदर्शनाला काही अर्थ नाही आहे. लक्षात आलं का? उपाय सांगून त्याचा समूळ नष्ट होणं तो रोग आवश्यक आहे, समूळ त्याच्यावरती उपचार होणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे. पुढच्या वेळेला मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेन. त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा पहिल्या गोष्टीचं एक साम्यता आहे, ती तुमच्या लक्षात येईल. याचे दुष्परिणाम कसे होतात, त्यामुळे आपण काय चुका करतो, आपण आपली विधिविधान कसं लिहितो आणि कसं काय आपलं नुकसान करून घेतो, हे तुमच्या लक्षात येईल. हेच ते सनातनी वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तवावरच बोललो आहे. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किरुसकर. मित्रांनो, मी तुमच्याबरोबर चर्चा करतो आहे ते म्हणजे वास्तुदोष आणि विधिलिखित याच्यावरती. आता विधिविधानाने आपण जो लिहितो, आपल्या कर्मानुसार लिहितो, आपल्या कृतीनुसार लिहितो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. पण वास्तुदोष हा जो प्रकार आहे, ह्या दोषामुळे जे काही परिणाम आपल्या आयुष्यात होतात, परिणाम आणि दुष्परिणाम, ते आपल्याला भोगावे लागतात. अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशी उदाहरणं आहेत माझ्यासमोर, अनेक असे अनुभव आहेत की त्या कुटुंबाचं, त्या कुटुंबाने काय काय भोगलं आहे, कोणत्या कोणत्या परिस्थितीत भोगलं आहे, कशा प्रकारे भोगलं आहे. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते ते पूर्ण कुटुंबाचा विध्वंस होऊन जातो, त्या पूर्ण कुटुंबाचा नाश होऊन जातो. आणि त्याला कारण फक्त काय ठरते तर वास्तू. मित्रांनो, या अगोदरसुद्धा मी चर्चा केलेली आहे याच्यावरती, अगदी सविस्तर तो विषय मांडला आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न काय केलेत मला की याच्यावरती उपाय काय उपाय सांगू शकता का? मित्रांनो, याच्यावरती उपायच आपण सांगू शकतो, त्यासाठीच मी हा विषय मांडतो आहे तुमच्यासमोर. जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे, जिथे उत्तर आहे तिथे प्रश्न आहे. आपण कोणतीही गोष्ट, समस्या आपण सोडवू शकतो, त्याचं निराकरण करू शकतो. फक्त त्या समस्येचं मूळ काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. हा रोग आहे एक, जसं आपण एखादा रोग आणि त्या रोगावरती उपचार करतो, तसाच हा एक रोग आहे, मानसिक रोग आहे, सायकोलॉजी आहे ती. मग त्यानुसार आपल्याला याच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे. मित्रांनो, जसं आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो, ज्योतिषशास्त्रसुद्धा एक मानसशास्त्र आहे, तसंच ते वास्तुशास्त्रसुद्धा एक मानसशास्त्र आहे. मनावरती आपल्या जे परिणाम होतात आणि त्या परिणामाने आपण जे काय निर्णय घेतो, आपण जी काय कृती करतो, कार्य करतो, ते योग्य किंवा अयोग्य असते. त्यानुसार आपल्याला त्या कार्याची, त्या कृतीचं फळ आपल्याला प्राप्त होते. ही सरळ साधी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रॉकेट सायन्स नाही आहे. हे जे काय घडते त्याच्यामागे निर्णय घेणारे आपण असतो, म्हणजे विधान आपण लिहित असतो. ते समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या मनावरती जो दाब असतो, तो दाब जर वाढला, रक्तदाब वाढतो मग, आणि रक्तदाब वाढला की आपलं मन विचलित होतं. किंवा आपण जर घाबरलो, आपल्या मनात जर भीती निर्माण झाली, तरीसुद्धा आपलं मन विचलित होतं आणि आपण मग चुकीचे निर्णय घेतो. अशाच काही गोष्टी आहेत त्या. आता वास्तुदोष जर आपल्याला काढायचा असेल, त्याचं निवारण करायचं असेल, त्याच्यावरती उपचार करायचे असतील, तर त्या वास्तूवर जाऊन ते पाहावं लागेल नेमका रोग कोणता आहे. मित्रांनो, कॅन्सर हा रोग आहे. या रोगाचं एखाद्या व्यक्तीला जर रोग झाला असेल, तो कॅन्सर, कर्करोग, तर त्याच्यावरती जे परिणाम होणार आहेत तसेच परिणाम दुसऱ्या व्यक्तीवरती होत नाहीत. भले तो सारखा अगदी समान रोग असला तरी प्रत्येक व्यक्तीच्या ह्याच्यानुसार, शारीरिक रचनेनुसार, किंवा त्यांचं जे तत्व आहे, अग्नितत्व, जलतत्व आणि कफतत्व, यानुसार त्याच्यावरती परिणाम होतात, अधिक प्रमाणात. त्यामुळे तो जो व्यक्ती आहे ज्याला हा रोग झालेला आहे, कर्करोग, त्याची चिकित्सा करणं आवश्यक आहे. त्याची नाडी धरून त्याची चिकित्सा करणं आवश्यक आहे. त्याचे रक्तदोष, त्याचे नमुने, त्या कॅन्सरचे नमुने घेऊन
त्याच्यावरती अभ्यास करून मग आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो. तसाच हा विषय हा अगदी ढोबळ असा नाही आहे विषय की सर्वांना आपलं सांगितलं की हा उपचार करा, अमुक विषय करा, अमुक करू नका असं सांगून हा विषय सुटणारा नाही आहे. कारण प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. त्या जागेची मागणी वेगळी असते, तिची इच्छा वेगळी असते, तिचं मन वेगळं असते. त्या वास्तूचं मन काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. त्या वास्तूमध्ये वावरणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या कशा प्रकारच्या ऊर्जा आहेत, त्या नकारात्मक ऊर्जा आहेत का किंवा आणखीन काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जरी सकारात्मक ऊर्जा असली आणि तिच्याकडे जरी दुर्लक्ष झालं तरी ती आपल्याला त्रास देते. कारण तिची काहीतरी इच्छा असते, तिला काहीतरी हवं असते त्या ऊर्जेला, मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो. जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला त्या समस्या उद्भवतात. त्यामुळे असा मी काय प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही कोणाला किंवा त्याच्यावरती उपाय सांगू शकत नाही की अमुक एक उपाय करा म्हणजे हे त्याचं निराकरण होईल. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. त्या समस्या समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. जशी व्यक्ती असते त्या व्यक्तीनुसार त्याची कुंडली असते, त्याचं ग्रहमान असते, ती ग्रहांची स्थिती असते. तसंच या कुंडलीचं सुद्धा आहे, या वास्तूचं सुद्धा आहे. त्या वास्तूची सुद्धा कुंडली काढणं आवश्यक आहे. त्या वास्तूचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. त्या वास्तूच्या मनाचा, त्या वास्तूच्या इच्छेचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट मी कोणाला असं उपाय सांगू शकत नाही. तुम्हाला त्या वास्तू तज्ज्ञाकडे जावं लागेल, जो तुम्हाला त्याच्यावरती उपाय सांगेल आणि त्याची कारणंसुद्धा सांगेल. नुसतं उपाय सांगून नाही चालणार. तो सांगितलं उपाय अमुक करा, पण का हा प्रश्न त्याला विचारायचा. हा उपाय मी का करू, ह्याने काय परिणाम होणार आहे, हे औषध मी घेतलं त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे. त्या वैद्याला विचारणं आवश्यक आहे की मी जे औषध तुम्ही मला सांगितलं आहेत घ्यायला, त्या औषधाचे परिणाम आणि दुष्परिणाम कसे आहेत, काय पथ्य मला पाळायचं आहे, काय वर्ज्य करायचं आहे, हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे. तसंच आहे वास्तुदोष जर तुम्हाला काढायचा असेल, वास्तुदोषाचं निराकरण करायचं असेल, निवारण करायचं असेल, तर त्या वास्तूमध्ये असलेल्या त्या ऊर्जा ज्या आहेत त्यांची इच्छा काय, आकांक्षा काय आहे, त्यांचं मत काय आहे, त्यांची मानसिक स्थिती काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे. नक्की कोणता रोग आहे त्या वास्तूमध्ये, काय दोष आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. त्यानुसारच आपण त्याच्या निराकरण आणि निवारण करू शकतो. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर हा विषय समजला असेल, आता मी ज्या प्रकारे तुमच्याकडे विश्लेषण केलं आहे, तर त्याचं उत्तर मला द्या. कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून आपले विचार मांडताय, सांगताय ते सांगा. म्हणजे तुमच्याशी आणखीन मला बोलायला एक ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला आणखीन नवनवीन विषय मी तुमच्यासमोर मांडू शकतो. एक गोष्ट ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलीच आहे. अनेक गोष्टी आहेत, भयावह गोष्टी आहेत. मला तुम्हाला काय भीती दाखवायची नाही, तुमच्या मनात संभ्रम निर्माण करायचा नाही, दिशाभूल करायची नाही. जे वास्तव आहे ते वास्तव तुमच्यासमोर मांडतो. जे विज्ञान आहे ते विज्ञान तुमच्यासमोर मांडतो. त्यामुळे कळकळीची विनंती आहे, ह्या गोष्टीला समजून घेताना विज्ञानाच्या नजरेतून, विज्ञानाच्या स्वरूपातून समजून घ्या. मित्रांनो, माझा नंबर लिहून घ्या, 9323945328. जर मला तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि हा माझा मोबाईल नंबरसुद्धा आहे. तुम्ही मला फोनसुद्धा करू शकता, मोबाईलवरसुद्धा संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय म्हणतो आहे. जर तुम्हाला त्याच्यावरती उपाय करायचा असेल तर त्या तज्ज्ञाकडे जावं लागेल, त्या वैद्याकडे जावं लागेल, त्या शास्त्रज्ञाकडे जावं लागेल आणि त्याच्याशी चर्चा करून, त्याला दाखवून त्याचं निराकरण करावं लागेल. अन्यथा ढोबळ काहीतरी मी सांगायचा प्रयत्न केला, त्याच्यातून जर तुमचा मुळासकट जर हा रोग बरा झाला नाही तर सांगण्याला काही अर्थ नाही आहे, मार्गदर्शनाला काही अर्थ नाही आहे. लक्षात आलं का? उपाय सांगून त्याचा समूळ नष्ट होणं तो रोग आवश्यक आहे, समूळ त्याच्यावरती उपचार होणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे. पुढच्या वेळेला मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेन. त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा
पहिल्या गोष्टीचं एक साम्यता आहे, ती तुमच्या लक्षात येईल. याचे दुष्परिणाम कसे होतात, त्यामुळे आपण काय चुका करतो, आपण आपली विधिविधान कसं लिहितो आणि कसं काय आपलं नुकसान करून घेतो, हे तुमच्या लक्षात येईल. हेच ते सनातनी वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तवावरच बोललो आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मला. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय समाज.